नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 36. विश्वजित आणि त्रिशाची एंगेजमेंट झाल्यापासून विश्वजित तिच्यापासून अंतर ठेवून वागत होता, ज्याचं आरोहीला वाईट वाटत होतं. पण तिचं विश्वजितवर प्रेम होतं म्हणून त्याच्या सुखातच तिचं सुख होतं. पण ती स्वतःच्या नजरेसमोर विश्वजितला दुसरं कोणाचा होताना पाहू शकत नव्हती. आपण किती अभागी आहोत असंच तिला वाटत होतं. शेवटी जे तिच्या आईसोबत झालं होतं तेच दुःख तिच्या वाट्याला आलं होतं. आरोही एकटीच गार्डनमध्ये विचार करत बसली होती. विश्वजित सोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिच्या मनामध्ये ताजा होता. पण यापुढे विश्वजित आपला राहणार नाही याची खंत तिला वाटत होती. खंडूची नजर तिच्यावर पडली. तिच्यासोबत चर्चा करण्याची हीच योग्य संधी होती म्हणून तो तिच्या दिशेने आला. पण तितक्यात त्याला समोरून अमित येताना दिसले म्हणून तो तसाच मागे वळला. अशी एकटी का बसली आहेस बेटा? जान्हवी कुठे आहे? अमितच्या आवाजाने ती भानावर आली. जान्हवी पेंटिंग बनवण्यात व्यस्त आहे. उगाच तिला डिस्टर्ब नको म्हणून मी एकटीच बसली होती. आरोहीने पटकन आपल्या डोळ्यातलं पाणी लपवलं. अमित तिच्या समोरच्या खुर्चीवर निवांत बसले. आत्ता कुठे? मी निवांत झालो. आपल्या मुलीला तिच्या मनासारखं स्थळ मिळालं यासारखा दुसरा आनंद एका पित्यासाठी असू शकत नाही. आत्ता कुठे आमची चिंता मिटली. अमित यांचे आपल्या मुलीवर किती प्रेम आहे हे त्यांच्या बोलण्यातून दिसत होतं. म्हणून आरोहीला आपल्या वडिलांची आठवण येणे स्वाभाविक होते. काय झालं बेटा? तू उदास दिसत आहे? अमितने विचारलं. आईची खूप आठवण येत होती. आज ती असायला हवी होती, आरोही म्हणाली. तसं त्यांना वाईट वाटलं. विधात्यापुढे आपलं काही चालत नाही. पण तुझी आई जिथे कुठे असेल तुला पाहत असेल म्हणून असं रडत जाऊ नको. त्या बिचारीला वाईट वाटेल. अमित तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. तो मायेचा स्पर्श होताच तिला भरून आलं होतं. अरे हो, एक गोष्ट सांगायची विसरलो. तुम्ही दोघे महाबळेश्वरला गेला होता तेव्हा विश्वजित सांगत होता की तुम्ही दोघे विसावा रिसॉर्टमध्ये गेला होता. ते ठिकाण तुला कसं माहीत? अमितने विचारलं. माझा जन्म महाबळेश्वरमध्येच झालेला आहे. ते माझं गाव आहे. उलट तिथे गेल्यानंतर माझ्या मनाला शांती मिळाली. कारण त्या ठिकाणी माझ्या आईच्या कितीतरी आठवणी आहेत ज्या तिने आयुष्यभर स्वतःसोबत जपून ठेवल्या होत्या, आरोही म्हणाली. व्हॉट? तुझी आई महाबळेश्वरला राहत होती? तुझ्या आईचं नाव काय म्हणालीस? अमितने विचारलं. तू इथे आहेस आणि मी तुला केव्हाची शोधत होते. रीटा आणि मी काही व्हेन्यू डिझाईन केले आहेत. तू पण एकदा पाहून घे. अमृता तिथे आली. यार प्लीज अमृता, तुम्हा लेडीजमध्ये मला ओढू नको.
आराम मिळावा म्हणून मी मुद्दाम घरी थांबलो होतो. त्यात तू मला कामाला लावत आहेस. अमित वैतागत म्हणाले. आपल्या मुलीचं लग्न आहे म्हणून काही दिवस आराम विसर. आपल्याला आणखी बरीच कामं आहे. अमृताने त्यांचा हात पकडला आणि अमितला सोबत घेऊन गेली. त्यामुळे त्यांचा विषय अर्धवट राहिला. विश्वजितने महत्त्वाची मीटिंग अरेंज केली होती. तो ऑफिस स्टाफला काही इन्स्ट्रक्शन देत होता. त्रिशा पण मुद्दाम आली होती. तिला जास्तीत जास्त वेळ हा विश्वजित सोबत व्यतीत करायचा होता. त्याच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी हाच एक मार्ग होता. आपल्याजवळ दिवस कमी आहेत. कॉन्ट्रॅक्ट वेळेच्या आधी व्हायला हवं. मला कोणतेही एक्सक्युजेस चालणार नाही. विश्वजित इन्स्ट्रक्शन देत होता. या बाबतीत माझं एम्प्लॉईसोबत बोलणं झालं आहे. इनफॅक्ट आम्ही काही नवीन टीम तयार केल्या आहेत. ते ओव्हरटाईम करायला तयार आहेत, अभिजितने सांगितलं. मी इंटरव्ह्यूसाठी काहींना बोलावलं आहे. आपल्याला आणखी स्टाफची आवश्यकता आहे. त्यासाठी नवीन एम्प्लॉईची गरज पडेल, सिद्धार्थने सांगितलं. दॅट्स ग्रेट. कारण हे कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर आपण लागोपाठ 4 नवीन प्रोजेक्टवर काम करणार आहोत. त्यासाठी आपल्याला स्टाफची गरज भासेल. यावेळी आपल्यासाठी टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे, विश्वजितने सांगितलं आणि मीटिंग संपवली. तसे सर्वजण बाहेर निघून गेले. पण त्रिशा मात्र तिथेच बसलेली होती. ऑफिसमध्ये टाइमपास करण्यापेक्षा काही काम केलं असतं तर त्याचा कंपनीला फायदा झाला असता, विश्वजित म्हणाला. त्रिशाने दोन्ही हात त्याच्या गळ्यामध्ये गुंफले आणि एकटक त्याच्याकडे पाहू लागली. तू माझी फसवणूक तर करणार नाहीस ना? कारण हे कॉन्ट्रॅक्ट तुझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे मला माहीत आहे. एकदा का शेअर्स माझ्या हातातून गेले तर माझ्याजवळ कोणताही पर्याय राहणार नाही. त्रिशा त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन निहाळत होती. आत्तापर्यंत मी बऱ्याच मुलींसोबत रिलेशन ठेवले आहे, पण तो फक्त एक टाइमपास होता आणि हे तुलाही चांगलं माहीत आहे. आणि आज ना उद्या मला लग्न करायचं आहे. मग तू का नाहीस? तू खानदानी आहेस. मी तुझ्यासोबत कितीही वाईट वागलो तरी तू माझ्याशिवाय कधीही कोणाचा विचार केलेला नाही. म्हणून माझ्यासाठी तूच बेस्ट आहेस. म्हणून मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या काढून टाक. आपलं लग्न होणार हा माझा शब्द आहे. विश्वजित तिचा चेहरा ओंजळीत घेत म्हणाला. त्याच्या डोळ्यांमध्ये तिच्याविषयी काहीतरी होतं जे याआधी तिने कधीच पाहिलं नव्हतं. ओ विश्वा, आय लव्ह यू. मला तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तू म्हणेल ते करायला मी तयार आहे. त्रिशाने त्याला मिठी मारली. म्हणून मी लग्नाचा निर्णय घेतला आहे. बाय द वे, मी पेपर्स तयार केले आहेत. तू सिग्नेचर केले असतेस तर बरं झालं असतं. विश्वजित तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाला. इतकी घाई काय आहे? आज रात्री आपण डिनरला जाऊयात आणि त्यानंतर छानसा क्वालिटी टाईम स्पेंड करूयात. त्यानंतर तू म्हणेल त्या पेजवर सिग्नेचर करायला मी तयार आहे.
चालेल ना? त्रिशाच्या मनात काय आहे हे समजायला त्याला वेळ लागला नाही. तू म्हणशील तसं. असेही लग्नानंतर थोडी ना तू माझं ऐकणार आहेस, म्हणून आत्तापासूनच सवय करून घेतो. विश्वजित तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला. विश्वजितचा बदललेला स्वभाव तिला भावला होता. आता तिची पक्की खात्री पटली होती की तो चेंज झाला आहे. म्हणून काहीही करून तिला विश्वजितला आपलंसं करायचं होतं. जान्हवी, अभिजित आणि सिद्धार्थ हॉलमध्ये बसले होते. विश्वजित घरी आला होता, पण त्याने आरोहीकडे पाहण्याची सुद्धा तसदी घेतली नव्हती. पण तो डिनरसाठी येणार म्हणून आरोहीने त्याच्या आवडीचं जेवण बनवलं होतं. तिने डायनिंग टेबल व्यवस्थित सेट केला. तितक्यात त्रिशा खाली आली. तिला पाहून सिद्धार्थने शिळ मारली. क्या बात है अभिजित, तुझी होणारी वहिनी तर फुल फॉर्ममध्ये आहे. सिद्धार्थ हसू दाबत म्हणाला. तिला अजिबात वहिनी बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवते. जान्हवी चिडली होती. ओके बाबा, मी तर मस्करी करत होतो, सिद्धार्थ म्हणाला. तशी आरोहीची नजर तिच्यावर पडली आणि ती पाहतच राहिली. क्रीमिश कलरचा सॅटिन फॅब्रिकमध्ये शॉर्ट वन पीस जो तिच्या मांड्यांच्या वरती गेला होता. तिच्या ड्रेसचा खोल गळा लक्ष वेधून घेत होत्या. त्या ड्रेसमध्ये तिच्या शरीराचे उभार उठून दिसत होते. तिने कर्ल केलेले केस वन साईड मोकळे सोडले होते व चेहऱ्यावर डार्क मेकअप केला होता. ती सुंदर दिसत होती, यामध्ये वाद नव्हता. डिनर तयार आहे मॅम, आरोहीने सांगितलं. मी सांगायचं विसरले, आज विश्वा आणि मी स्पेशल डिनर डेटसाठी चाललो आहोत, म्हणून आम्ही दोघेही डिनर करणार नाही. तुला सांगायचं राहून गेलं, त्रिशाने सांगितलं. आरोहीचा उतरलेला चेहरा त्रिशाच्या नजरेतून सुटला नाही. काय झालं आरोही, तुला आवडलं नाही का? विश्वा माझा होणारा पती आहे. तुला एंगेजमेंट रिंग दाखवली होती, पुन्हा एकदा पाहायचे आहे. त्रिशाने तिच्या समोर बोट केलं. आरोही, आमच्यासोबत बस आणि तुला काहीही पाहण्याची गरज नाही. त्रिशाचं असं वर्तन जान्हवीला अजिबात आवडलं नव्हतं. तुला राग आला असेल तर सॉरी जानू, तू समजते तसे माझ्या मनात काहीही नव्हतं. आरोही माझी फ्रेंड आहे, तिला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. तरी तुला राग आला असेल तर सॉरी आरोही. त्रिशाने आपला पवित्रा बदलला. तसा विश्वजित खाली आला. त्याने व्हाईट कलरचा टी शर्ट, जीन्स आणि त्यावर जॅकेट घातलं होतं. वेस्टर्न लुकमध्ये तो कमालीचा हँडसम दिसत होता. यू आर लुकिंग हॉट स्वीटहार्ट, विश्वजितने त्रिशाच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं, जे कोणालाही अपेक्षित नव्हतं. ओ विश्वा, मी स्वप्नात तर नाही ना. थँक्यू सो मच माझी लाईफ सुंदर बनवण्यासाठी, त्रिशा मनापासून बोलत होती. हे तर काहीच नाही स्वीटी, तुझ्यासाठी बरेच सरप्राईज आहे. बाय एव्हरीवन. विश्वजितने आरोहीला इग्नोर केलं आणि तिचा हात हातात घेत निघून गेला. तसा आरोहीचा चेहरा पडला. हे आरोही, तू का अशी चेहरा पाडून बसली आहे? ये 4 दिन की चांदनी है. आम्ही असताना
बिंदास राहायचं, सिद्धार्थ म्हणाला. तुमचं नक्की काय चाललं आहे मला पण सांगा. अभिजितला विश्वजित आणि आरोहीबद्दल काहीच कल्पना नव्हती. वेळ आल्यानंतर समजेल. पण भाईंना काय झालं आहे, त्रिशा कशी आहे हे माहीत असूनही भाई तिला अटेन्शन देत आहे. या त्रिशाने त्यांच्यावर काळा जादू केला तर नसेल ना, जान्हवी म्हणाली. तू नको स्वतःला त्रास करून घेऊ. तू पाहिले ना, विश्वजित सर हे मॅडमसोबत किती खुश होते. उलट आपण त्यांच्या आनंदात सामील व्हायला हवं, आरोही म्हणाली आणि आपल्या रूममध्ये निघून गेली. पण ती किती दुखावली गेली आहे हे तिचा चेहरा पाहून समजत होतं. आरोही आपल्या रूमच्या गॅलरीमध्ये उभी होती. यावेळी तिला ज्या यातना झाल्या होत्या त्या शब्दात सांगण्यासारख्या नव्हत्या. विश्वजितला तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं, तर त्याने आरोहीच्या मनामध्ये खोटी आशा निर्माण केली होती. दोघांचंही नातं जवळजवळ संपुष्टात आलं होतं, ज्याचं तिला मनापासून वाईट वाटत होतं. तिच्या डोळ्यातील पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं. आपण किती एकटे आहोत याची जाणीव तिला झाली होती. तिची नजर सहज समोर गेली तर एक माणूस टक लावून तिच्याकडे पाहत होता. त्या अंधारामध्ये त्याचा अर्धवट झाकलेला चेहरा भयानक वाटत होता. तिच्या कपाळावरून एकसारख्या घामाच्या धारा वाहू लागल्या. ती पटकन रूममध्ये आली आणि गॅलरीचा दरवाजा बंद केला. तिचा श्वास जड झाला होता. तिने दोन्ही पाय पोटाशी घेतले आणि खाली बसली. आपण या घरामध्ये सुरक्षित नाही हे तिचं अंतर्मन तिला सांगत होतं. पण असं काय आहे जे आपल्या नजरेआड दडलेलं आहे हेच तिला समजत नव्हतं. क्रमश. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.